आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. महाळुंगे पडवळ गावातील देसावळा बारवे मळा परिसरात अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी विजय कोंडाजी बारवे यांच्या सुमारे 40 गुंठे बागायती शेतीत डोंगरावरून आलेले पाणी थेट शेतात घुसले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की शेतातील सुपीक माती आणि शेताचा बांध पूर्णपणे वाहून गेला. अनेक वर्षांच्या मेहनतीने तयार केलेली शेती काही तासांच्या पावसात उद्ध्वस्त झाली. शेती हाच कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार असल्याने या नुकसानीमुळे बारवे कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनीही घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली. दरम्यान, संबंधित महसूल आणि कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार शेतकरी विजय कोंडाजी बारवे यांना योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. कोंडाजी बारवे. तर आता हे आम्ही हे क्षेत्र एक 40 गुंठ्यात आहे. आमच्या क्षेत्राचा हा प्लॉट आहे. तर 2-3 दिवसाचे पावसाचे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ना या क्षेत्रात जवळजवळ सगळ्या बाजूने डोंगराचे पाणी येऊन आहे ना ते पूर्ण क्षेत्राचे माती वगैरे बांध वगैरे फुटून आहे ना पूर्ण क्षेत्राची माती वाहून गेलेली आहे. या क्षेत्रासाठी आम्ही आता उन्हाळ्यात एक जवळजवळ 1 लाख रुपये खर्च करून आहे ना जवळजवळ या क्षेत्राला माती वगैरे आणून टाकली होती. हे बांध वगैरे हे सगळे बांध घालून घेतले होते पावसाच्या आधी, आणि पावसाच्या ह्याच्यामुळं सगळं पूर्ण डोंगराचं पाणी येऊन पूर्ण क्षेत्राचं हे झालंय, नुकसान झालंय आमचं. प्रत्येक वावरामध्ये प्रत्येक शेतामध्ये पाणी आहे ते डायरेक्ट तुमच्या क्षेत्रामध्ये? हो, प्रत्येक क्षेत्रामध्ये पाणी आहे. ते सगळं पाणी जसं जसं खाली आलं तसं तसं एक क्षेत्रात सगळी माती वाहून गेली. तुम्ही पाहू शकताय सगळे बांध वगैरे फुटून येणार, ही सगळी माती वाहून गेली. आणि आता या क्षेत्राला तयार करायचं जरी म्हटलं ना तरी पूर्ण उन्हाळा आल्याशिवाय किंवा हिवाळ्याचं जे पाणी येतंय ठाकरवाडी पासून तर ते हिवाळ्याचं पाणी पूर्ण बंद. जाऊ द्या, तुम्ही ह्या शेतामध्ये कुठलं पीक घेऊ शकता का? नाही, आता आम्ही सध्या याच्यात कोणतंच पीक घेऊ शकत नाही. कारण का तुम्हाला पहिले आता हे क्षेत्र तयार करायला पहिल्यासारखं क्षेत्र तयार करायला परत पूर्ण उन्हाळा येऊन द्यावा लागेल. कमीत कमी 2-3 महिने येऊन द्यावं लागतील. 2-1 लाख रुपये खर्च यायला लागेल या क्षेत्रासाठी. आणि मग तेव्हा ते JCB ट्रॅक्टर वगैरे लावून पूर्ण क्षेत्राची परत हवारी वगैरे माती त्याला आणून सगळं परत व्यवस्थित करावं लागेल. म्हणजे हे नुकसान झालेलं, तुम्ही सरकारला काय मागणी करणार? सरकारला काय मागणी, सरकारने आमची नुकसान भरपाई करावी एवढीच सरकारला मागणी. गावचे तलाठी असतील, ग्रामसभा असतील, हो, तलाट्यांनी त्यांची येऊन प्रत्यक्ष जर पाहिलं तर चांगलं होईल असं मला वाटतं, नाही का?